नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजपासून आपण सायन्सचे PYQ बघणार आहोत जे MPSC मध्ये विचारलेले आहेत। ठीक आहे, तर यासाठी मी सोर्स वापरला आहे जे तुमचं सर्व परिचित पुस्तक आहे जे मी वापरत आहे कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेच्या PYQ साठी। तेच हे पुस्तक आहे। ठीक आहे, आणि इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की सरांनी काय केलं आहे की हे जरी कंबाईन मुख्य परीक्षेचं पुस्तक असलं तरी याच्यात सरांनी काय केलंय, सामान्य विज्ञानाच्या तयारीसाठी राज्यसेवा पूर्वच्या 2012 ते 13 च्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह समावेश केलेला आहे। ठीक आहे, तर का केला असेल बरं सरांनी, कारण आपल्या सिलेबस मध्ये काय सायन्स इन्क्लूड केलं। ठीक आहे, त्यामुळे तर मग याच्याने काय होईल, आपले राज्यसेवा पूर्व परीक्षेचे सगळे PYQ या माध्यमातून कंप्लीट होतील। ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला। ठीक आहे, आणि गरज वाटेल तिथे मी काय करणार आहे, आदरणीय डॉक्टर सचिन भस्के सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यातलाही काही सोर्स मी घेत जाईल आणि मला जर वाटलं तर काही चार्ट मी त्या पुस्तकातून पण घेत जाईल, वाटलं सेपरेट व्हिडिओ बनवत जाईल जिथे मला वाटते की आपले लेक्चर खूप मोठं होतंय तर त्याच्यासाठी मग मी वेगळे छोटे छोटे व्हिडिओ ट्रिक्ससाठी आणत जाईल, किंवा जमलं तर इथेच मी ज्या पद्धतीने फ्लो असेल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल। ठीक आहे, तर बघा आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला। तर मग मी सोर्स नाही, आजचा टॉपिक काय घेतलाय मी, आज आरोग्यशास्त्र हा टॉपिक घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 5.1 म्हणजे काय टॉपिक आहे तो, आहार व पोषण द्रव्य। तर आहार व पोषण द्रव्य मध्ये जे काही प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत आयोगाचे ते आपण आज घेणार आहोत। तर बघा आजचा पहिला प्रश्न काय आहे, एन्झाइम्सचे अग्रलेखा डॅश डॅश हे आहेत। हाच प्रश्न इंग्लिश मध्ये बघा, डॅश डॅश आर प्रिकर्सर्स ऑफ एन्झाइम्स। त्याचं उत्तर आहे झायमोजेन्स। बाकीचे ऑप्शन्स पण बघून घ्या, झायमोजेन्स, रायबोझोम्स, RNA आणि प्रथिने। तर मग याच्यातलं उत्तर काय आहे, झायमोजेन्स। राज्यसेवा पूर्व 2023 ला हा प्रश्न आला होता। ठीक आहे, उत्तर पाठ म्हणजे PYQ सगळे तोंडपाठ ठेवा आणि बाकी स्पष्टीकरण जे असेल जिथे तिथे मी ट्रिक्सच्या स्वरूपात पण सांगायचा प्रयत्न करेल आणि प्लस जेवढं समजावून सांगता येईल तेवढं पण तुम्हाला समजावून सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल। बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलंय, एन्झाइम्सचे अग्रलेखा झायमोजेन्स हे आहेत। दॅट मीन झायमोजेन्स आर प्रिकर्सर्स ऑफ एन्झाइम्स। ठीक आहे, आता दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, राज्यसेवा पूर्व 2023। ठीक आहे, विकरे हे सेंद्रिय उत्प्रेरक आहेत जे जैव रासायनिक अभिक्रियांना गती देतात। आता खाली 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि बरोबर स्टेटमेंट विचारलं आहे। पहिलं स्टेटमेंट मी वाचलं तेच मी इंग्लिश मध्ये पण वाचते, एन्झाइम्स आर ऑर्गॅनिक कॅटलिस्ट दॅट ॲक्सेलरेट बायोकेमिकल रिॲक्शन। वरवर पाहता किंवा थोडाफार ज्यांचा अभ्यास असेल हे विधान आपल्याला बरोबर आहे असंच वाटतं किंवा आहेच ते। ठीक आहे, किंवा मी पहिल्यांदा बघितलं तर मला हे विधान बरोबरच वाटलं, इव्हन एक्झाम मध्ये पण बरोबरच वाटलेलं। ठीक आहे, मग पुढे बघा, विकरे प्रथिनांपासून बनलेली असतात। एन्झाइम्स आर मेड अप फ्रॉम प्रोटीन्स। पुढे बघा, विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते म्हटलेलं आहे। एन्झाइम्स ऍक्टिव्हिटी इज नॉट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर। आणि शेवटचं आहे, अमायलेज हे विकर स्टार्चवर कार्य करते। अमायलेज इज अन एन्झाइम दॅट ऍक्ट्स ऑन स्टार्च। आता या प्रश्नांमध्ये काय होतं बघा, ऍटलिस्ट क विधान जर आपल्याला माहिती असेल हे चुकीचं आहे। ठीक आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने मला तर समजलं होतं, भले हे खालचं आपल्याला माहिती असू दे किंवा नसू दे, अमायलेज हे विकर स्टार्चवर कार्य करते। पहिलं विधान बरोबर आहे, पण नेमकं समजा हे मला माहिती आहे विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून असते, हे विधान जर मला माहिती आहे तर याच्याने काय होतं, त्यांनी विचारलंय बरोबर आणि विधान क तर चूक आहे। मग 2 ऑप्शन गेलं आणि 4 नंबरचं ऑप्शन गेलं, कारण दोघांमध्ये क येतं। ठीक आहे, मग ऑप्शन उरतात कोणते, अ ब आणि अ ब ड। ठीक आहे, मग आता ह्या 2 ऑप्शन वरून आपल्याला काय समजतं, अ आणि ब ही विधान आता बरोबर आहेत, राहिली ड ची गोष्ट, मग आपल्याला ड विधान माहिती पाहिजे। याच्याने काय होतं की ऍटलिस्ट आपण थोडंफार तरी उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि जेणेकरून आपण वाटलं ज्याला तो रिस्क घेऊ शकतो, ज्याला नाही वाटेल सोडून देऊ शकतो। ठीक आहे, पुढे बघा स्पष्टीकरणामध्ये बघू आपण। बरं, स्पष्टीकरणाकडे जाण्याच्या आधी मला तुम्हाला काय सांगायचं आहे की विकरे यांना इंग्लिशमध्ये एन्झाइम्स म्हणतात किंवा एन्झाइम्सला मराठीमध्ये विकर म्हणतात, या गोष्टी माहिती पाहिजे। सेंद्रिय उत्प्रेरक म्हणजे काय, ऑर्गॅनिक कॅटलिस्ट, आणि जैव रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय,
बायोकेमिकल रिॲक्शन्स असे काही शब्द माहिती पाहिजे. बरं, याच्यातलं सगळ्यात माहिती असणारी गोष्ट काय, विकऱ्यांना इंग्लिशमध्ये एन्झाईम्स म्हणता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता विकऱ्यांना एन्झाईम्स म्हणता हे कसं लक्षात ठेवा ते मी तुम्हाला सांगते. आता विक्की जर आपण शब्द घेतला, विक्की म्हणजे विकरे असं लक्षात ठेवा. विक्की कीचा स्वर आपण जेवढं लांबवतो तो शब्द, तर मग स्वर कोणता येतो पुढे, ई येतो, बरोबर. ई वरून एन्झाईम्स लक्षात ठेवा. विक्की ई वरून एन्झाईम्स राहील लक्षात. म्हणजे विकरे. आणि याच्यात पुढे काय म्हटलंय की हे स्टेटमेंट बरोबर आहे आपलं, एन्झाईम्स आर मेड अप फ्रॉम प्रोटीन्स. तर एन्झाईम्स आर मेड अप फ्रॉम प्रोटीन्स हे कसं लक्षात ठेवा की श्री 2 आणि श्री 1 मूवी ज्यांनी पाहिला असेल त्याच्यात तुम्हाला श्रद्धा कपूरचा फेमस डायलॉग माहिती असेल, ती म्हणते विक्की प्लीज. तर मग बरं, कुठे होतो आपण, मला मध्येच दाराची बेल वाजली ना, तिकडे जावं लागलं, तिथे माझा थोडा वेळ गेला, व्हिडिओ पॉज होता तोपर्यंत. तर बघा आता आय थिंक विकी प्लीजपर्यंत होतो आपण. तर मी पुन्हा रिपीट करते काय गोष्टी. तर बघा याचं उत्तर काय आहे, अ ब आणि ड हे वाक्य बरोबर आहे, अ ब आणि ड. ठीक आहे ना. ह्या क वरून कसं इलिमिनेट करायचं आणि ॲटलिस्ट उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आता मी काय ट्रिक सांगत होती तुम्हाला, विकरांना एन्झाईम्स कसं म्हणता हे सांगून झालं. नंतर आता मी तुम्हाला हे सांगत होती की विकरे प्रथिनांपासून बनलेली असतात, म्हणजे एन्झाईम्स आर मेड अप फ्रॉम प्रोटीन्स. हे लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक सांगत होती की आपला विक्की हा शब्द झाला, विक्कीवरून विकर आणि एन्झाईम्स हे लक्षात ठेवायचे. मग मी सांगितलं श्री 1 आणि 2 मूवीमध्ये श्रद्धा कपूरचा फेमस डायलॉग आहे विक्की प्लीज. तर विक्की प्लीज आणि राजकुमार रावच्या भाषेत विक्की प्लीज असा. तर मग हे जे डायलॉग आहे त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, विक्कीवरून विकर आणि प्लीजवरून प्रोटीन. त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की विकरे किंवा एन्झाईम्स हे प्रोटीनपासून तयार होतात. ठीक आहे, मला तुम्हाला हे सांगायचं होतं. ठीक आहे, एन्झाईम्स आर मेड अप फ्रॉम प्रोटीन्स झालं हे. आता आपण पुढे बघूया स्पष्टीकरणामध्ये. विकरे एन्झाईम्स, विकरे हे सेंद्रिय उत्प्रेरके म्हणजे ऑर्गॅनिक कॅटलिस्ट आहेत जे जैव रासायनिक अभिक्रियांना गती देतात. विकरे प्रथिनांपासून बनलेली असतात. विकरांची क्रियाशीलता ही तापमानावर अवलंबून असते. अमायलेज हे विकर स्टार्चवर कार्य करते, लायपेज हे विकर मेदावर कार्य करते आणि ट्रिप्सिन हे विकर प्रथिनांवर कार्य करते. तर बघा आता मला सांगायचं काय आहे, हे स्टेटमेंट तर विचारलं होतं काय, अमायलेज हे विकर स्टार्चवर कार्य करते. तर मग आपल्याला हे तिन्ही स्टेटमेंट आता पाठ झाले पाहिजे. आता हे कसे पाठ करायचे ते सांगते की अमायलेज मध्ये माय हा शब्द आहे, माय. मग काय म्हणायचं, माझी माय कपड्यांना खूप भारी स्टार्च करते. माझी माय आणि स्टार्च याच्यावरून अमायलेज स्टार्चवर कार्य करते. माय माझी कपड्यांना खूप छान स्टार्च करते, त्याच्यावरून अमायलेज स्टार्चवर कार्य करते. लायपेज हे विकर मेदावर कार्य करते. कसं लक्षात ठेवा, लायवरून लई मेद झालाय अंगावर असं लक्षात ठेवा. ठीक आहे, लायपेज लई मेद. लायपेज हे विकर मेदावर कार्य करते आणि ट्रिप्सिन हे विकर प्रथिनांवर कार्य करते. याच्यात प येतो मध्येच, ट्रिप्सिन त्याच्यावरून प वरून प्रथिनांवर कार्य करते असं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणास टर्पेनॉइड समजले जाते. तर याच्यामध्ये 3rd नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे. दोन्ही मेन्थॉल आणि जीवनसत्व अ. ठीक आहे, बघा बोथ मिथॅनॉल मेन्थॉल ॲज वेल ॲज व्हिटॅमिन ए. ठीक आहे, मेन्थॉल ॲज वेल ॲज व्हिटॅमिन ए यांना काय म्हणतात, टर्पेनॉइड समजले जाते. ठीक आहे, आता त्याचं स्पष्टीकरण आपण बघूया. टर्पेनॉइडलाच आयसोप्रिनाइड किंवा आयसोप्रिनॉइड्स म्हटले जाते. नॅचरली ऑकरिंग ऑर्गॅनिक केमिकल्स डिराइव्ड फ्रॉम द कार्बन कंपाउंड आयसोप्रीन अँड आयसोप्रीन polymers called terpenes. Many terpenoids have substantial pharmacological bioactivity. Plant terpenoids are used for their aromatic qualities, so play a role in traditional herbal remedies. Terpenoids contribute, आता हा जो शब्द आहे हा आय थिंक फ्लेवर असेल. ठीक आहे, terpenoids contribute flavor of cinnamon, cloves असेल हे, cloves
अँड जिंजर, द येलो कलर ऑफ सनफ्लॉवर, रेड कलर ऑफ टोमॅटोज. ठीक आहे, बघा. वेल नोन टर्पेनॉइड्स इन्क्लूड सायट्रल, मेन्थॉल, कॅम्फोर, कर्क्युमिनॉइड्स फाउंड इन टर्मरिक अँड मस्टर्ड सीड. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? राज्यसेवा पूर्व 2018. आता बघा, नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? तर याचं उत्तर काय येईल? लिपिड येईल. ठीक आहे, लिपिड. आता आपल्याला लिपिड विषयी माहिती बघावी लागेल. इंग्लिशमध्ये पण वाचायचा का? बघा, फॅट्स अँड ऑइल्स बिलॉंग्स टू नॅचरली ऑकरिंग ग्रुप ऑफ कंपाऊंड्स कॉल लिपिड्स. ठीक आहे, आता आपण स्पष्टीकरण बघूया. स्निग्ध पदार्थ इन ब्रॅकेट लिपिड फॅट्स यांना मेद किंवा चरबीयुक्त पदार्थ. बरं, मला काय सांगायचं आहे आता, काय काय येणार आहे? स्निग्ध पदार्थ म्हणजे लिपिड्स, फॅट्स येतील, त्याच्यानंतर कर्बोदके आणि प्रथिने. हां, तर आता हे जरी मी वाचतीये तरी तुम्हाला मी नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे थेरॉटिकल जरी असेल किंवा वाटत असेल अरे आपल्याला काही समजत नाही, तर असं नाही आहे. हे समजतं जेव्हा मी वाचेल तेव्हा तुम्हाला समजायला लागेल की याच्यातल्या काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका, याच्यावर प्रश्न येतील आणि ह्या गोष्टी पण माहिती पाहिजे. ठीक आहे, बघा, स्निग्ध पदार्थ लिपिड यांना मेद किंवा चरबीयुक्त पदार्थ, हे आय थिंक म्हणतात असेल, यांना मेद किंवा चरबीयुक्त पदार्थ म्हणतात. हे पदार्थ, आता हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हे पदार्थ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन पासून बनलेले असतात. आता हे महत्त्वाचं आहे. मी असं का सांगते? मग हे कुठेतरी पुढे येणार आहे. का सांगते मी? बघा, स्निग्ध पदार्थांमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतात. मग आपल्याला पुढे हे लक्षात ठेवायचं, कर्बोदकांमध्ये काय असतं, प्रथिनांमध्ये काय असतं. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते की हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बघा, आता यांना हे पदार्थ कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेले असतात. ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी असतं. आता हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. लिपिड्समध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे असतात, पण ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी असतं. मेद पदार्थ मेदाम्ले आणि ग्लिसरॉइड सारख्या द्रव्यापासून तयार होतात. कोणत्यापासून? मेदाम्ल आणि ग्लिसरॉइड सारख्या द्रव्यांपासून तयार होतात. काही मेद स्टिरॉइड्सच्या स्वरूपात असतात. हे स्टेटमेंट पण लक्षात ठेवा. आता दैनंदिन आवश्यकता शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोसाठी किती? 0.5 ते 1 ग्रॅम. ठीक आहे, पुढे बघा, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून सुमारे 9 कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. याच्यावर प्रश्न आलेले आहेत. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून सुमारे 9 कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. आहारातील गरजेपेक्षा जास्तीच्या कर्बोदकांपासून मेद बनवून मेदपेशींमध्ये साठविले जातात. पुढे बघा, नाजूक अवयवांवर संरक्षणात्मक आवरण स्निग्ध पदार्थाचे असते. हृदय, आतडे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं? संरक्षण होतं. त्वचेखाली साठवलेले मेद पदार्थ शरीराचे तापमान नियंत्रण करण्यासाठी उपयोगी पडतात. तसेच ते शरीरावरील आघातही शोषून घेतात. हे स्टेटमेंट आपल्याला का माहिती आहे? उद्या जर असा प्रश्न आला की त्यांचे कार्य काय काय आहेत, काय फायदा होतो, तर याच्यात जर 3-4 स्टेटमेंट दिले असतील तर आपल्याला उत्तर क्लिक झाले पाहिजे. पुढे बघा, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टेस्टेरॉन यांसारखी जननेंद्रियांशी संबंधित संप्रेरके म्हणजे सेक्स हार्मोन्स ही मेदस्वरूपी असतात. काय कळालं याच्यातून? मेदस्वरूपी असणारी हार्मोन्स कोणती? सेक्स हार्मोन्स कोणती? इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टेस्टेरॉन. ठीक आहे, पुढे बघा, मेदात विद्राव्य असणाऱ्या DEK या जीवनसत्वांच्या अभिशोषणामध्ये आहारातील मेद पदार्थांचा उपयोग होतो. फॅट सोल्युबल्स व्हिटॅमिन्स कोणते आहेत? व्हिटॅमिन A, D, E आणि K. ठीक आहे, बघा, स्रोत कोणते आहेत? मांस, अंडी, प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य तेले. कोलेस्टेरॉल हा लिपिड स्निग्ध पदार्थाचा प्रकार आहे. पुढे बघा, जास्त प्रमाणात 1-2 मिनिटं बघा,
जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थांचे सेवन केल्यास स्थूलपणा निर्माण होतो. शरीरात स्निग्ध पदार्थ साठवून ठेवण्याबाबत कमाल मर्यादा नाही. मेदपेशींमध्ये मेद साठून राहतात. पोट, नितंब, स्तन, कंबर यांच्या त्वचेखाली मेदपेशींच्या बनलेल्या मेदऊती म्हणजे ॲडिपोस टिश्यू असतात. मेदपेशींच्या आकारमानापैकी सुमारे 85% भाग मेदाचा असतो. स्टेटमेंट लक्ष द्या. मेदपेशींच्या आकारमानापैकी सुमारे 85% भाग हा मेदाचा असतो. ठीक आहे. आता आपण जसं लिपिड्स किंवा फॅट्स पाहिले स्निग्ध पदार्थ, तसं आपण कार्बोहायड्रेट बघणार आहोत. कर्बोदके कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या मूलद्रव्यांची संयुगे असून त्यांच्या एका रेणूमध्ये हायड्रोजन आणि कार्बन यांचं प्रमाण नेहमी 2:1 असते. आता मेदामध्ये बघितलं आपण, त्याच्यातही काय आहे, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन होतं, पण ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. आणि आता आपण कर्बोदकांमध्ये काय पाहतोय, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण नेहमी कसं असणार आहे, ते 2:1. बघा इथे तुम्हाला कळेल. उदाहरणार्थ बघा, ग्लुकोज. ग्लुकोजच्या फॉर्म्युला बघा C6H12O6. आता H आणि Oचं प्रमाण बघा किती आहे, 2:1 आहे. वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणातून त्यांची निर्मिती होते. शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोसाठी 1.5 ते 3 ग्रॅमची दैनंदिन आवश्यकता असते. आणि आपण मेद्याची किती आवश्यकता बघितली होती, बघा इथेच आहे, 0.5 ते 1 ग्रॅम. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा, 0.5 ते 1 ग्रॅम. आणि कर्बोदकांची 1.5 ते 3 ग्रॅम. पुढे बघा, कर्बोदकांचे प्रकार लक्षात घ्या. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. आता मोनोसॅकराइड म्हणजे साखरेचा एकच रेणू, डायसॅकराइड म्हणजे मोनोसॅकराइडचे 2 रेणू आणि पॉलिसॅकराइड म्हणजे मोनोसॅकराइडचे अनेक रेणू. आता आपल्याला पाठ काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते की म्हणजे याचे प्रकार पाठ करायचे. प्रकार म्हणजे एक्झाम्पल्स पाठ करायचे. मोनोसॅकराइड म्हणजे कोण येतं त्याच्यात, ग्लुकोज, फ्रुक्टोज, डेक्स्ट्रोज, गॅलॅक्टोज. हे थांबा, आता पुढे चार्ट आहे जो आपल्याला घ्यायचाच आहे, तिथे मी तुम्हाला सांगेन. पण इथे लक्षात ठेवा, पुन्हा सांगते. मोनोसॅकराइड ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि डेक्स्ट्रोज, गॅलॅक्टोज. याच्यावर मी ट्रिक काय केली लगेच सांगून देते. हे बघा इथे आहे मोनोसॅकराइड, याच लेक्चरचा भाग आहे हा. ठीक आहे, म्हणजे आपलं जे पुढे घेणार आहे ते आत्ताच होतोय. मोनोसॅकराइड ज्या कर्बोदकांमध्ये साखरेचा एकच रेणू असतो व त्याचे हायड्रोलिसिस इतर कर्बोदकांमध्ये होत नाही त्यांना मोनोसॅकराइड म्हणतात. तर मग काय काय दिले बघा, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. ग्लुकोज सर्वात जास्त आढळणारी शर्करा ऑब्लिक ग्रेप शुगर म्हणतात. फ्रुक्टोज म्हणजे फलशर्करा सर्वात गोड असणारी आणि गॅलॅक्टोज उपदुग्ध शर्करा. आता मोनोसॅकराइड म्हणजे ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, डेक्स्ट्रोज हे पाठ होण्यासाठी काय लक्षात ठेवायचं, मोन्याची गर्लफ्रेंड गेली. एक मुलगा आहे, त्याला सगळे लाडाने मोन्या करतात. मग आपण ट्रिक काय केली आहे, मोन्याची गर्लफ्रेंड गेली. मोन्यावरून मोनोसॅकराइड, गर्लफ्रेंडचा GF घेतला आहे, G फॉर ग्लुकोज, F फॉर फ्रुक्टोज, गेलीवरून गॅलॅक्टोज. राहील लक्षात. आणि एक तुम्हाला डेक्स्ट्रोज पण लक्षात ठेवायचं आहे. राहील का लक्षात. पुढे बघा, डायसॅकराइड. बघा मोनोसॅकराइडचे 2 रेणू, याच्यात काय आहे, लॅक्टोज, माल्टोज आणि सुक्रोज. लक्षात ठेवा. आता लॅक्टोज म्हणजे दुधातील साखर, माल्टोज म्हणजे धान्यातील साखर, सुक्रोज म्हणजे ऊसातील साखर, गाजर, बीट इत्यादीमधील साखर. याच्यावर काय मी ट्रिक केली बघा. डायसॅकराइड या कर्बोदकांमध्ये साखरेचे 2 रेणू असतात. उदाहरणार्थ माल्टोज धान्य शर्करा, लॅक्टोज दुग्ध शर्करा, सुक्रोज टेबल शर्करा किंवा ऊस. बघा आता माल्टोज आणि धान्य शर्करा, आणि धान्याचा D घ्यायचा. ठीक आहे, इंग्लिशमध्ये नाही म्हणायचं आपण धान्याला, जे काही ग्रेन वगैरे आपण म्हणतो, तर धान्याचा D आणि माल्टोजचा M. DM डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा उलट करा MD. मग M फॉर माल्टोज, D फॉर
धान्य शर्करा. आता सध्या मला लेक्चर तयार करण्यासाठी जी काही घाईघाई ट्रिक आठवली ती मी सांगितली, तरी मी फार विचार केला. मला काही जास्त ट्रिक आठवली नाही सध्याच्या घडीला, ही लक्षात ठेवा. मला वेगळं काही आठवलं अजून सोपं तर मी तुम्हाला नक्की तो सेपरेट व्हिडिओ आणेल, ठीक आहे. लॅक्टोज दुग्ध शर्करा म्हणता, हे माहिती नसेल माहिती तर आजपासून पाठ करा. सुक्रोज, टेबल शुगर, ऊस. आता कसं लक्षात ठेवा, ऊस मध्ये शेवटी स येतो, स पासून सुक्रोज आणि ऊस टेबलावर ठेवलाय, मग कसं ऊस स पासून सुक्रोज आणि त्यावरून ऊसापासून टेबल शुगर असं लक्षात ठेवायचं. आता समजा सुक्रोजच विचारलं तर मग तुम्हाला आठवायला पाहिजे, नाहीतर आपण ऊसावरून स्टार्ट केलं आणि डायरेक्ट सुक्रोज विचारलं तर तुम्ही इकडे तिकडे बघायला, रे काय होतं तसं नाही करायचं, ठीक आहे. त्यामुळे आपण आडू कसं शकतो हे पण मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. मग सुक्रोजसाठी आपण काय लक्षात ठेवलं, तो ऊस लक्षात ठेवला होता, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आणि ऊस कुठे होता, टेबलावर होता, ठीक आहे. अशा पद्धतीने कोरिलेट करून लक्षात ठेवा. डायसॅकराइडचे रेणूसूत्र C12H22O11, ठीक आहे. आता आपण बघूया पुढे. पॉलिसॅकराइडचे अनेक रेणू असतात. उदाहरणार्थ स्टार्च, जे धान्य, फळे इत्यादीमध्ये आढळते. आता इथे लक्षात घ्या, स्टार्च, इथे आहे सेल्युलोज, वनस्पतींच्या पेशीभित्तिकेमध्ये व सर्व धान्याच्या आवरणात, आणि ग्लायकोजन इत्यादी, ठीक आहे. राहील लक्षात, बघा इथे पण दिलेलं आहे त्यांनी. आता हे बघा, पॉलिसॅकराइड विषयी काय दिलेलं आहे. बरं, त्याच्या आधी ऑलिगोसॅकराइड म्हणजे ज्या कर्बोदकांमध्ये 2 ते 10 शर्करा असतात. किती, 2 ते 10. आणि पॉली म्हणजे किती, C6H12O5 ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर N. पॉलिसॅकराइड 10 पेक्षा अधिक शर्करा असतात. चवीला गोड नसतात. इथे मी तुम्हाला दाखवून देते, हे चवीला गोड नसतात. एका शर्करेयाचे 100 ते 1000 रेणू एकत्र येऊन तयार होतात आणि गार पाण्यात अविद्राव्य असतात. उदाहरणार्थ पिष्टमय पदार्थ आणि स्टार्च. 1-2 मिनिट अजून जी काही माहिती असेल पॉलिसॅकराइड विषयी आपण लगेच बघून घेऊ. हे बघा, पॉलिसॅकराइड विषयी माहिती वाचून घेऊ आपण, भेटलीच आहे तर हे आदरणीय डॉक्टर सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे, त्याच्यातून मी तुम्हाला सांगते. बहुशर्करेय पॉलिसॅकराइड्स, एक शर्करेयाचे 100 ते 1000 रेणू एकत्र येऊन बहुशर्करेयाचा रेणू तयार होतो. अन्न पदार्थातील महत्त्वाच्या बहुशर्करा या 6 कार्बन अणू असलेल्या एक शर्करेयांपासून तयार होतात. याचे सूत्र C6H10O5N. यात N म्हणजे एक शर्करेयांचे किती रेणू त्या विशिष्ट बहुशर्करेयात आहेत तो आकडा. बहुशर्करेयाचे जलविघटन झाले असता एक शर्करेयाचे अनेक रेणू तयार होतात. काही वेळा बहुशर्करेयात पूर्णपणे एक शर्करेयांमध्ये विघटन होते. आता हे समजावून सांगायला आपण वेगळा वेळ घेऊ, मला फक्त मी तुम्हाला वाचून दाखवलं. समजलं ठीक, नाही समजलं जाऊ द्या, हे महत्त्वाचं आहे. आता हे लक्षात घ्या, बहुशर्करा चवीला गोड नसतात, गार पाण्यात अविद्राव्य असतात, बहुशर्करेयाचे स्फटिकही तयार होत नाही. अन्न पदार्थांमध्ये खालील प्रमाणे वेगवेगळे बहुशर्करेय आढळतात, ठीक आहे. मग याच्यात दिलेले जे आहे, स्टार्च आहे, नंतर ग्लायकोजन आहे, हे बघा स्टार्च, त्याच्यानंतर ग्लायकोजन, नंतर पेक्टिक सबस्टन्सेस, नंतर सेल्युलोज, ठीक आहे, कायटिन आणि हेमिसेल्युलोज. ठीक आहे. तर माझं हे जे आहे हे सांगून झालंय तुम्हाला. आता आपण पुढे बघूया. कुठपर्यंत आलो होतो आपण. ठीक आहे. आता मला पुढचं काय सांगायचं आहे तुम्हाला. पुढचं स्टेटमेंट पण फार महत्त्वाचे आहे 2, की निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च बटाट्यामध्ये तर सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च मक्यामध्ये आढळते. ठीक आहे. निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च कशात, बटाट्यात आढळते, आणि सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च मक्यात आढळते. आता हे ट्रिक्सच्या स्वरूपात कसं पाठ करा सांगते, की म्हणायचं बिचारा बटाटा निरपेक्ष भावनेने आपल्याला स्टार्च देतो. निरपेक्ष भावनेने, कोणतीही अपेक्षा ठेवत नाही तो.
निरपेक्ष भावनेने तो आपली मदत करतो, निरपेक्ष भावनेने तो स्टार्च देतो. इतक्या वेळा का मी वेगवेगळ्या अँगलमधून म्हणते. तर बटाटा हा निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च बटाट्यात असतं, हे तुमचं पाठ व्हावं याच्यासाठी. आणि सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च मक्यामध्ये आढळतं, हे तुमचे आता पाठ झाले पाहिजे, महत्त्वाचं आहे. पुढे बघा, कार्य. शरीराला ऊर्जा मिळवून देणे हे कर्बोदकांचे प्रमुख कार्य. 1 ग्रॅम कर्बोदकांपासून 4.1 कॅलरी ऊर्जा मिळते. आणि आपण 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून किती बघितली होती, 9 कॅलरी. इथंच आहे बघा, 9 कॅलरी ऊर्जा मिळते. आणि तेच इथं किती आहे, 1 ग्रॅम कर्बोदकांपासून 4.1 कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणून त्यांना शरीराचे इंधन असे म्हणतात. शरीराचे इंधन कोणाला म्हणतात, तर कर्बोदकांना. ठीक आहे. आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेपैकी सुमारे 65 ते 80% ऊर्जा कर्बोदकातून मिळते. धान्य, कंद, ट्यूबर्स, शेंगा, डाळी यामधून मुख्यतः स्टार्च स्वरूपात आपणास कर्बोदके मिळतात. झालं. आता आपल्याला बघायचे प्रथिने. आता जसं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन दोन्ही याच्यात होते आणि ऑक्सिजनचं प्रमाण कशात कमी होतं, तर स्निग्ध पदार्थांमध्ये. तसं आता प्रथिनांमध्ये पण काय काय बघायचं. बघा, प्रथिने कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन या अणूंपासून बनलेली असून कळलं याच्यात एक्स्ट्रा काय आहे, नायट्रोजन महत्त्वाचा घटक आहे, विसरू नका. प्रथिने कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन या अणूंपासून बनलेली असून ती अमायनो आम्लांची बहुवारिके पॉलिमर्स असतात. सजीव सृष्टीमध्ये 20च निरनिराळी अमायनो आम्ले आहेत. प्रत्येक सजीवामध्ये असलेल्या प्रथिनांचा संच वेगवेगळा असतो, मात्र सर्वच सजीवांची सर्व प्रथिने ही 20 अमायनो आम्लांपासूनच तयार झालेली आहेत. प्रत्येक पेशीतील प्रत्येक प्रथिन हे पेशीच्या जनुकीय प्रयोजनानुसार, जेनेटिक प्रोग्रामिंगनुसार अमायनो आम्ले एका विशिष्ट क्रमाने जोडून तयार होतात. पेशीतील पाण्याचे वजन वगळता उरलेल्या वजनापैकी निम्मे वजन हे प्रथिनांचेच असते. नीट लक्षात ठेवा. काय म्हटलंय, पेशीतील पाण्याचे वजन वगळताना, पाण्यातील वजन वगळता उरलेलं जे वजन असतं त्या वजनापैकी निम्मे वजन हे प्रथिनांचंच असतं. ठीक आहे. आता प्रथिनांची कार्य फार 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 महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, सगळं लक्षात ठेवा. विकर प्रथिने, एन्झाईम्स. संप्रेरक प्रथिने म्हणजे काय, हार्मोन्स. पुढे बघा, वाहक प्रथिने, नंतर संरचनात्मक प्रथिने, नंतर ठीक आहे, एवढं झालं. पुन्हा सांगते बघा, आपण प्रथिनांचे कार्य नीट बघून घेऊ. बघा, विकर प्रथिने, एन्झाईम्स. पेशीतील बहुतेक प्रथिने ही उत्प्रेरकाची भूमिका बजावतात. पेशीतील बहुतेक प्रथिने ही उत्प्रेरकाची म्हणजे काय, कॅटलिस्टची भूमिका बजावतात. अशा उत्प्रेरक प्रथिनांना विकर असे म्हणतात. शरीरातील कोणत्याही जैव रासायनिक अभिक्रिया विकरांच्या सहभागाशिवाय शक्य होत नाही. अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेज ही विकरेच आहेत. कळलं, ज्याच्यावर पहिलाच प्रश्न आपण बघितला होता. पहिला नाही, दुसरा. ठीक आहे, ह्या प्रश्नात आपण बघितलेला आहे. मग अशा गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. बघा, विकर कळलं तुम्हाला. अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेज काय, ही विकरेच आहेच. आता बघायचं संप्रेरक प्रथिने. चयापचयाचा वेग, शरीराचा वाढीचा वेग यावर नियंत्रण ठेवून विकास नियंत्रित करणे अशी प्रमुख कामे करणाऱ्या प्रथिनांना संप्रेरक प्रथिने असे म्हणतात. उदाहरणार्थ इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, सोमॅटोस्टॅटिन. ठीक आहे, पुन्हा सांगते. चयापचयाचा वेग, शरीराच्या वाढीचा वेग यावर नियंत्रण ठेवून विकास नियंत्रित करणे अशी प्रमुख कामे करणाऱ्या प्रथिनांना संप्रेरक प्रथिने असे म्हणतात. उदाहरणार्थ इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, सोमॅटोस्टॅटिन. पुढे बघा, वाहक प्रथिने. वाहक म्हणजे हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन काय करतो, ऑक्सिजनला सगळ्या शरीरभर वाहून नेतं ना. बघा, वाहक प्रथिने उदाहरणार्थ हिमोग्लोबिन. या प्रथिनाद्वारे फुफ्फुसातील ऑक्सिजन शरीराच्या सर्व ऊतींपर्यंत पोहोचला जातो. तसेच पेशीपटलावरील काही प्रथिनांच्या सहाय्याने पेशीबाहेरील पोषक द्रव्ये पेशीमध्ये प्रवेश करतात. पुढे बघा, संरचनात्मक प्रथिने. उदाहरणार्थ शरीरावरची बाह्य त्वचा, केस, नखे ही प्रथिनांचीच बनलेली असतात किंवा आहेत. रोगजंतूंशी मुकाबला करण्यासाठी शरीराने निर्माण केलेल्या अँटीबॉडीज ही प्रथिनेच असतात. ठीक आहे. शरीरावरची बाह्य त्वचा
नाही हे झालं रोगजंतू म्हणजे आता सांगायचं काय अँटीबॉडीज म्हणजे काय, ही पण एक प्रकारची प्रथिनेच असतात। पुढे बघा, प्रथिने हा नायट्रोजन मिळवण्याचा एकमेव स्रोत, राहील लक्षात। पुढे 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 कॅलरी ऊर्जा प्राप्त होते। आपल्या एकूण आहारापैकी 10% ऊर्जा प्रथिनांपासून मिळते। प्रथिने मूत्रावाटे बाहेर टाकले जातात। बघा, कर्बोदकांपासून 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून 9 कॅलरी आपण बघितलं होतं। त्याच्यानंतर कर्बोदकांपासून 4.1 कॅलरी आणि प्रथिनांपासून 4 कॅलरी ऊर्जा, ठीक आहे। आणि एकूण आहारापैकी 10% ऊर्जा प्रथिनांपासून मिळते। प्रथिने मूत्रावाटे बाहेर टाकले जातात। प्रौढ व्यक्तींच्या शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलो मागे 1 ग्रॅम, तर मुलांसाठी 1.5 ते 2 ग्रॅमची गरज असते, ठीक आहे। प्रौढ व्यक्तींसाठी शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलो मागे 1 ग्रॅम, तर मुलांसाठी 1.5 ते 2 ग्रॅमची आवश्यकता असते। जे आपण स्निग्ध पदार्थांमध्ये काय बघितलं, 0.5 ते 1 ग्रॅम। कर्बोदकांमध्ये बघितलं आपण 1.5 ते 3 ग्रॅम। आणि प्रथिनांमध्ये बघितलं तर ॲडल्टसाठी किती, 1 ग्रॅम आणि मुलांसाठी 1.5 ते 2 ग्रॅमची गरज असते। स्रोत काय आहे, दुग्ध, दुग्धजन्य पदार्थ, मासे व मटण, डाळी, शेंगदाणे, ठीक आहे। आता टर्पिन हा टॉपिक बघू आणि आपण आजचा व्हिडिओ इथेच आज स्टॉप करू, कारण अजून केला तर हा अजून अर्धा तास होईल, म्हणजे 1 तासाच्या पुढे व्हिडिओ जाईल, कारण मला पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळे विटॅमिन्स ट्रिक्सच्या स्वरूपात सांगायचे आहेत, त्यामुळे त्याला अजून थोडा वेळ लागेल। तर आपण एवढं बघू आणि थांबूया। बघा, टर्पिन काय, ही सेंद्रिय संयुगातील एक मोठी वैविध्यपूर्ण श्रेणी होय। टर्पिन हे विशेषतः कोनिफर आणि काही किड्यांसह वनस्पती तयार करतात। टर्पिन हे कोण तयार करतं, कोनिफर आणि काही किड्यांसह वनस्पती तयार करतात। त्यांना बऱ्याचदा तीव्र वास असतो आणि वन्यजीवनाशांना शिकार करून आणि भक्षक आणि परजीवांना आकर्षित करून त्यांना तयार करणाऱ्या वनस्पतींचे संरक्षण करू शकते। आता हे जे वाक्य आहे ना, मी याला स्क्वेअर करून ठेवलंय। मी प्रयत्न केला हा समजून घेण्याचा, पण मला स्वतःला नीट हे वाक्य काही समजलं नाही, त्यामुळे सध्या हे वाक्य बाजूला राहू द्या। बाकीच्या गोष्टी नीट लक्षात ठेवा हा। पुढे काय आहे, टर्पिन ऑक्सिजन युक्त असून हायड्रोकार्बन आहेत, ठीक आहे। टर्पिन व टर्पनाइड हे अनेक प्रकारचे औषधी वनस्पती आणि फुले यांचे आवश्यक तेल आहेत। काय आहे, टर्पिन आणि टर्पनाइड हे अनेक प्रकारचे औषधी वनस्पती आणि फुले यांचे आवश्यक तेल आहेत। आवश्यक तेल मध्ये सुगंध म्हणून आणि औषध अरोमाथेरपी म्हणून पर्यायी औषध म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जाते। विटॅमिन ए हे टर्पेनॉइड आहे, ठीक आहे। ही गोष्ट महत्त्वाची आहे, टर्पिन आणि टर्पेनॉइड। याच्यावर काही प्रश्न आला तर आपल्याला ॲटलिस्ट एवढ्या भागावरून तो सुटला पाहिजे। अजून काही माहिती मिळाली विशेष तर मी नक्कीच घेऊन येईल, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। पुढच्या व्हिडिओमध्ये अजून किती प्रश्न राहिलेत आपले, अजून 2 प्रश्न होतील, पण मग आपल्याला जे स्पष्टीकरण दिलेलं आहे हा चार्ट सगळा आपला पाठ करून घ्यायचा आहे ट्रिक्सच्या स्वरूपात। तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।